उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयचा मेळावा। आठवले यांची महायुतीत एकजुटीची हमी। माहिती वेगळी लढली तरी शेवटी सर्वजण एकत्रच येणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांनी आपल्या पायावर स्वतःचा धुंडा मारून घेतलाय। उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मेळावा शहराध्यक्ष नाना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गोल मैदानात उत्साहात पार पडला। या मेळाव्यात आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रमुख उपस्थिती लावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। मेळाव्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे तसेच भाजपचे उल्हासनगर आमदार कुमार ऐलानीही उपस्थित होते। पत्रकारांशी संवाद साधताना आठवले म्हणाले की महायुती एकत्र राहण्यासाठी प्रयत्न सुरू असून जिथे युती शक्य आहे तिथे सर्व पक्ष एकजुटीने लढतील आणि जिथे युती होणार नाही तिथे वेगळे लढले तरी शेवटी सर्वजण एकत्रच येणार आहेत। फक्त वेगवेगळे लढताना एकमेकांवर अनाठाई टीका न करण्याचे ठरले आहे असे त्यांनी स्पष्ट केले। मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांनी आपल्या पायावर स्वतःचा धुंडा मारून घेतला आहे। या पावलामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे यश मिळवू शकतील असे वाटत नाही। सत्ता येईल इतकी त्यांना ताकद मिळणार नाही, मात्र मराठी मतांचा काही भाग त्यांच्या बाजूला जाऊ शकतो असे आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं। प्रतिनिधी कृष्णा महाले, CNI महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। नगरपालिका निवडणुकीमध्ये फुटलं होतं आणि आता सगळीच वाद निर्माण झाले होते। आरपीआय सोबत असणार आहे का? अरे अंबरनाथमध्ये आरपीआयने पाठिंबा काढून घेतला होता। मला एकतर असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महायुतीचे 2 पक्ष 3 पक्ष एकत्र आहेत, अनेक ठिकाणी एकत्र नाही। रिपब्लिकन पक्ष सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती सोबत आहे, कुठं बीजेपी सोबत आहे, कुठं राष्ट्रवादी सोबत आहे, कुठं शिवसेने सोबत आहे आणि काही ठिकाणी स्वबळावर सुद्धा आम्ही निवडणूक लढतो आहोत ज्या ठिकाणी जागा मिळाल्या नाही त्या ठिकाणी। पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरपीआयला असं वाटतं की जे आमचे 3 पक्ष आणि आरपीआय असे दोघे मिळून आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणूक एकत्रित लढल्या पाहिजे आणि जर काय मतभेद झाले तर मला असं वाटतं की पाहूया मतभेद मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि एकत्रितपणे निवडणुका जर लढलो तर सगळ्या ठिकाणी आपल्याला यश मिळणारच आहे आणि जर काही ठिकाणी झाली नाही तरी निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणारच आहोत। त्यामुळं आमच्या सरकारला कसली अडचण अजिबात नाही। आम्ही सगळेजण अत्यंत विचारपूर्वक आम्ही एकत्रित आलेलो आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। म्हणजे लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अनेक वर्षांनंतर निवडणुका होत आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी ती घालायची, ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी आपण घालायची नाही, पण एकमेकांच्या विरोधामध्ये जास्त बोलायचं नाही अशी strategy आमची ठरलेली आहे। त्या पद्धतीनं मला असं वाटतं की या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एक चांगलं यश आम्हाला मिळेल आणि रिपब्लिकन पक्षाला एक 10, 14, 15 जागा मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, याविषयी काय प्रतिक्रिया? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आलेले या संदर्भात काय? मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं कुठं काही चर्चा दिसली नाही आणि दोघे जरी एकत्र आलेले असले मुंबईसाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबर युती केलेली आहे आणि आपल्या पायाला धोंडा मारून घेतलेला आहे। त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे आणि फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसं यश अजिबात मिळणार नाही। मुंबई शहरामध्ये 40% मराठी माणूस आहे, 60% नॉन मराठी आहे। त्या 40% मराठी लोकांमधली थोडी जास्त मतं त्या दोघांना मिळतील, पण बीजेपीला महायुतीला त्यांची मतं मिळणार आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे त्यांना मराठी मतं मिळणार आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी काही मराठी मतं जास्त आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी त्यांना फायदा होऊ शकतो, पण सत्ता मिळेल एवढा फायदा अजिबात होणार नाही आणि त्यामुळं त्या 2 बंधूंच्या ऐक्यामुळं आम्हाला फायदा आहे की महाविकास आघाडीमध्ये खूप झालेली आहे, त्यामुळं आम्हाला चिंता अजिबात नाही। महापालिकेमध्ये किती जागांची तुम्ही मागणी करणार आहे महायुतीकडे? आता आम्ही 21 जागांची मागणी केलेली आहे, त्यामधल्या 14-15 जागा मिळाव्यात। नाना बागुल यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष काम करतो आहे आणि आम्हाला 14-15 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। आजच्या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाणांनी पाठ फिरवली आहे, याबद्दल काय सांगाल? पाठ फिरवलेली नाही आहे, त्यांची पाठ आमच्या बाजूलाच आहे, त्यामुळं
काय इतर कामामुळे ते आले नसतील, परंतु रवींद्र चव्हाण आमच्या सोबत आहेत, श्रीकांत शिंदे आमच्या सोबत आहे, त्यामध्ये अडचण अजिबात नाही. त्यामुळं ते जरी आले नसेल, स्थानिक नेते या ठिकाणी दोन्ही पक्षाचे आलेले आहेत आणि त्यामुळं आमच्यामध्ये कसं आहे वाद नाही. चला.